नमस्कार, तर कसे आहात सगळ्यांना? गुड मॉर्निंग. तर आता वाजले सकाळचे 8:30 आणि रोजची चालली रुटीन. आणि आता सकाळ सकाळ झाले चहा नाश्ता. आणि आजचं काम म्हणजे असं की आज मारायचं गव्हाला फवारा आणि जी तूर आहे ती तूर जमा करायची. आणि जर मशीन आली तर ते मशीन तूर करून घ्यायची आहे. प्लस याच्यामध्ये अजून जर काही कामं वाढले तर ते दाखवणार आहे. त्याचबरोबर आमच्या बागामध्ये कोणते कोणते फळझाड आहेत ते तुम्हाला आज दाखवणार आहे मी. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, खूप छान व्हिडिओ होणार आहे. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब. तर चला मग तर आता नेमकं आमचं काय झालं आहे, हीटर खराब झाला आहे आणि आता आम्हाला कसं चुलीवर पाणी तापावं लागतं आहे. त्यामुळे ही बादली भरली आहे आणि चुलीवर पातेल्यात नेऊन टाकायची आहे. तर चला पटकन नेऊन टाकू आणि लगेच निघायचे गव्हाला फवारा मारायला. पातेल्यामध्ये पाणी आणि लावल्या चुलीला. पाहू शकतो किती ध्यानाला जाळ लागल्या खाली. आणि पातेलं फुल पाण्याने भरवले. आमचं गहू आणि ह्या गावाला आता मारायचं फवारा. त्याचबरोबर मम्मीने केली मोटर चालू. इकडचे हे 3 वाफे भरलेत. आता 3 वाफ्यांना कसं औषध मारा मला तेच पाहावं लागेल, कारण ओलं आहे. त्याच्यामध्ये ते पंप घेऊन जर पाय फसला तर निघता येत नाही लवकर, म्हणून काहीतरी करायचा प्रयत्न. तर परंतु आज फवारा मारून झालाच पाहिजे एवढा. तर हा आहे आमचा गहू. मग तर गव्हाला मावा पडायला लागलाय, त्याच्यामुळे हे औषध आणले गांधीच्या दुकानामधून. आणि हे तर ह्या दोन्ही बाटल्या मिक्स करून 8 पंप करायचे. तर मी आधी माप मोजून राहिले 8. पाहू शकता आमच्या घरापाशी ही बोरीच झाडे आणि पूर्ण जमिनीला टेकले. बोर पाहू शकता किती दम हाताने तोडायचे एकदम मस्तपैकी. आणि इकडं आमचं घर. आमच्या घरी नारळाचं फळ आहे, त्याचबरोबर केळी पण आहे, बदामचं पण झाड आहे, सीताफळाचं झाड आहे आणि त्याचबरोबर बोरं पण आहेत. अजून कारखान्याचे झाडं दाखवायचे राहिले तुम्हाला. फळांचे झाडं कारखाना वगैरे दाखवतो. वरती पण पाहू शकता किती बोरं येतं. आणून त्यानंतर घरी आल्यावर केली मस्तपैकी गरम गरम मॅगी. आणि ह्या मॅगीत आता मस्तपैकी कोथिंबीर टाकू. मस्तपैकी मॅगी तयार झालेली आहे. तर पटकन खाऊन परत आता जायचं कारखान्यावरती. तर तुम्हाला मी सकाळी म्हणलं होतं की आज जायचे तूर गोळा करायला. आणि काय झालं नेमकं, आमच्या घरचा फवारा बिवार मारून झाला. आवरून आम्ही आलो कारखान्यावरती. आणि नेमकं इथं आलं समजलं की जे गोळा करू लागेल जे लोक येणार होते ते लोक आज काही येणार नाहीत. त्यामुळं मग तो प्लॅन कॅन्सल झाला आणि मी इथेच कारखान्यात थांबलो आहे. तर आता इथं पाईप जोडला आहे, कारण 4 वाजता लाईट येत असते आम्हाला. तेवढा पाईप जोडला आहे आणि तुम्हाला आता एकदा बाग फिरवतो सगळा. आणि परत मोटर चालू करायला जायची तिकडे खाली ऑटो चालू करायला. मग तिकडे जाऊ. तर चला. आमच्या घरी हे एक फळ आहे. तुम्हाला सकाळी म्हटलंच होतं की आमच्या घरी कोणते फळ आहे मी तुम्हाला ते दाखवणार आहे. तर त्याच्यामध्ये एक संत्रा एक आहे. तिकडे संत्रा पिवळे झालेत आणि इकडं पण संत्रा आहे. तर त्याचबरोबर इकडं आहे आंबा. हे आंब्याचे झाडं. आणि पाहू शकता आंब्याला बहार पण आलाय. तर चला तिकडे खाली खाली जाऊ जरा. तर पाहू शकता हे आंबे ह्या वर्षी आमचे इथले जे काही झाडं गेलते तर त्या जागी आम्ही आता नवीन आंबे आणलेत परत केशरचे रावरीवरून आणलेत.
तर हे झाड आम्हाला एक काहीतरी 100 रुपयाला एक झाड पडलं आहे. तर आम्ही झाडं आणले, तसे 30 झाडं आणले होते. आणि परत बागामध्ये जेवढ्या जागा म्हणजे मोकळ्या झाल्या तेवढ्या जागा परत हे झाडं लावून टाकलेत. इकडे एक बाग. आणि तर हे सीताफळ एक आहे. तर मी तुम्हाला घरी एक सीताफळ दाखवलं होतं आणि हे आहे लाल सीताफळ. म्हणजे सीताफळाचे 2 व्हरायटी आहेत आमच्याकडं. नंतर आंब्याची दुसरी व्हरायटी म्हणजे ही गावरान आंबा. तुम्हाला पहिला आंबा दाखवला तो केशर आंबा आणि ही दुसरा म्हणजे हो गावरान आंबा. तर पाहू शकता याला पण आता बार फुटलाय. त्याच्यानंतरचं पुढचं फळ म्हणजे हे पेरू. कारण मी प्रत्येक वेळेस दाखवतच असतो तुम्हाला पेरू, पण ह्या व्हिडिओत जे तुम्हाला म्हटलं की फळं दाखवायचेत, तर ही फळं, त्याच्यामधील नेक्स्ट फळ म्हणजे ही पेरू. तर पेरूचे पण आम्ही हे 3 झाडं लावलेले आहेत. काय गोल्डन का काय असं नाव आहे या झाडाचं, म्हणजे गोल्डन पेरू असं नाही, गोल्डन नाही, पिंक असं म्हणतात. सॉरी, गोल्डन हे याचं आहे, सीताफळाचं आहे. हे पिंक म्हणून याची जात आहे काहीतरी. आणि पेरू खूप छान आहे, खोबऱ्यावानी लागतं खायला. आणि झाडाची हाईट म्हणजे छोटे असले तरी भरपूर पेरू येतात. हा हरभरा, तर पाहू शकता एवढा हरभरा केलाय सगळा. तो हरभरा आता हा नेम बरोबर संक्रांतीच्या टायमापर्यंत येतो. आणि संक्रांतीच्या टायमाला ओरल्या हरभऱ्याला जास्त रेट असतात. तर हा आलाय हरभरा. घाटे पण भरपूर आहेत खालून यायला बघा शूज. तर कारखान्यावरचं माझं सगळं काम झालं. आणि आता इकडे तो माहिती आमच्या वावरात तूर पडलेली आहे. आणि शेडावाले काय तर त्या तुरीला दम नाही खात. तर आता त्या तुरीकडे चक्रीला चाललोय मी गाडीवर. तर चला तुम्ही पाहू शकता. पोहोचलो इथे वावरात. इकडं कोणी काही दिसत नाही वावरात. फक्त एक चक्कर मारून जायची, कोणी हाय का नाही पाहायला. तर आता कोणी हाय नाही इथं. तर चला परत रिटर्न मागं जाऊ आता.